नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, गव्हर्नमेंटने लोकल कंपन्यांना म्हणजे डोमेस्टिक कंपन्यांना म्हणजे भारतीय कंपन्यांना बिझनेस वाचवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलला आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की कोणता आहे तो इम्पॉर्टंट पाऊल जो इंडियन गव्हर्नमेंटने लोकल कंपन्यांसाठी उचललेला आहे आणि या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, इथे तुम्ही व्हिडिओचं हेडिंग वाचू शकता. DGTR imposes anti-dumping duties on imported cranes to support local industry. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तसेच या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर मित्रांनो, DGTR म्हणजे डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेड रेमेडीजने रिसेंटली अँटी डम्पिंग ड्युटीज इम्पोज लावला आहे. सेव्हरल इंडस्ट्रीवर अनफेअर प्राइसिंगला काउंटर करण्यासाठी तसेच लोकल क्रेन इंडस्ट्रीला सपोर्ट देण्यासाठी. आणि मित्रांनो, तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की ही अँटी डम्पिंग ड्युटीज म्हणजे काय? तर मित्रांनो, सपोज एखादी वस्तू आहे ती इंडियाच्या कंपन्या बनून 100 रुपयांमध्ये विकत असेल इंडियन कंपन्या, तर ही वस्तू इंडियामध्ये मार्केट शेअर कॅप्चर करण्यासाठी बाहेरच्या कंट्र्या ती वस्तू जर 80 विकत असेल तर येथे इंडियन गव्हर्नमेंट अँटी डम्पिंग ड्युटी लावत असते. समजा 20 रुपयाची, तर हा सुद्धा सेम प्राइस होऊन जाते 100 रुपयांचा. आणि मित्रांनो, यामुळे इंडियन कंपन्यांना सपोर्ट मिळते. तर मित्रांनो, इंडियाच्या कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट अँड ॲग्रिकल्चर मशिनरी सेक्टरमध्ये की प्लेयर्सला सपोर्ट करण्यासाठी डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेड रेमेडीजने अँटी डम्पिंग ड्युटीज इम्पोर्ट केला आहे. काही म्हणजे सर्टेन कंट्रीजच्या इम्पोर्ट्सवर. चला मित्रांनो, आता आपण अँटी डम्पिंग ड्युटीचा बेनिफिट जाणून घेऊया. तर मित्रांनो, विदेशी कंपन्या इंडियामध्ये मार्केट शेअर कॅप्चर करण्यासाठी जे स्वस्त दरात प्रोडक्ट विकण्याचा प्रयत्न करत असेल आणि डोमेस्टिक कंपन्याचा बिझनेसला डॅमेज करण्याचा प्रयत्न करत असेल, तर येथे लोकल प्लेयरला यामुळे प्रोटेक्शन मिळते. तसेच मित्रांनो, लोकल मॅन्युफॅक्चरिंगला सुद्धा सपोर्ट मिळते अँटी डम्पिंग ड्युटीमुळे. तसेच डोमेस्टिक कंपन्याचा प्रॉफिट मार्जिन इम्प्रूव्ह होते. तसेच यामुळे इन्व्हेस्टमेंट अट्रॅक्ट होते. तसेच मित्रांनो, जर आपण पुढे बघितले, यामुळे एम्प्लॉयमेंट म्हणजे जॉबसुद्धा क्रिएट होते. तसेच मित्रांनो, याचा एक प्रकारचा सर्वात मोठा प्रयत्न म्हणजे मेक इन इंडिया इनिशिएटिव्हला यामुळे बूस्ट म्हणजे प्रमोट केल्या जाते. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले की इंडियाच्या कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट अँड इंडस्ट्रियल मशिनरी सेक्टर्सच्या की प्लेयरला सपोर्ट करण्यासाठी गव्हर्नमेंटने काही कंट्र्यांवर अँटी डम्पिंग ड्युटी इम्पोज केली आहे. तर चला जाणून घेऊया या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो. तर मित्रांनो, या अपडेटमुळे आपण ॲक्शन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट लिमिटेड या कंपनीला स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 65.41%, FISची होल्डिंग आहे 11.44%, DISची होल्डिंग आहे 2.05% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 21.02%. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले, तर या कंपनीची सेल्स
इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाली आहे आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सुद्धा कमी झाली आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. तसेच पूर्ण फायनान्शियल इयरचा परफॉर्मन्स बघितला कन्सॉलिडेटेड, तर या कंपनीची सेल्स फायनान्शियल इयर 2023 मध्ये होती 2160 कोटी रुपये. फायनान्शियल इयर 2024 मध्ये होती 2914 कोटी रुपये आणि या कंपनीची सेल्स 2025 मध्ये होती फायनान्शियल इयर 3327 कोटी रुपये. तसेच आपण नेट प्रॉफिट बघितला तर या कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता 173 कोटी रुपये. या कंपनीचा नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 2024 मध्ये होता 328 कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये होता 409 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण ॲक्शन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट लिमिटेडची स्टँड अलोन बॅलन्स शीट बघितली तर या कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे आणि करंटली आहे 1500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. तसेच कंपनीची लॉंग टर्म बोरोइंग लॉंग टर्म पिरियडपासून झिरोच आहे. तसेच मित्रांनो, कंपनीची शॉर्ट टर्म बोरोइंग आहे 14 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. तसेच मित्रांनो, जर आपण कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो आहे 40 कोटी रुपये आणि जर कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितली तर ते आहे करंटली 300 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार ॲक्शन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 65.41% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. आणि मित्रांनो, येथे प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0 आहे याचा अर्थ म्हणजे या कंपनीच्या प्रमोटर्सने लोनसाठी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण इस्कोट्स कुबोटा लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 68.04%, FISची होल्डिंग आहे 5.22%, DISची होल्डिंग आहे 11.43% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 13.64%. आणि जर फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर मार्जिनली कमी झाली आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढली आहे. तसेच मित्रांनो, जर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. आणि जर पूर्ण फायनान्शियल इयरचा परफॉर्मन्स बघितला तर या कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होती 8000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. नंतर फायनान्शियल इयर 2024 मध्ये होती जवळपास 10,000 कोटी रुपये आणि या कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये होती 10,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. आणि जर नेट प्रॉफिट बघितला तर तो पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता 637 कोटी रुपये, पूर्ण फायनान्शियल इयर 2024 मध्ये होता 1077 कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये होता 1200 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार इस्कोट्स कुबोटा लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 68.64% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. म्हणजे इस्कोट्स कुबोटा लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर्सने देखील लोनसाठी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की एका सेक्टरमध्ये गव्हर्नमेंटने इंडियन कंपन्यांना सपोर्ट देण्यासाठी विदेशी कंपन्याच्या प्रोडक्टवर अँटी डम्पिंग ड्युटी इम्पोज केली आहे. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे आपण जाणून घेतले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल
तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.